राज्यस्तरीय गोट्या खेळणे स्पर्धेचे सातारा शहरातील रस्त्यांवर आयोजन। सचिन मोहिते शिवसेना वटा गटाकडून पालिकेला अनोख्या आंदोलनाचा इशारा। सातारा पालिका बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराचा मंगळवारी ठाकरे गटाच्या वतीने पालिकेत निषेध करण्यात आला। सातारा शहरातील खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा शहरात पालिकेच्या सहकार्याने राज्यस्तरीय गोट्या खेळणे स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला। सचिन मोहिते यांच्यासह सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सातारा पालिका उपनगराध्यक्ष अरविंद दामले यांची भेट घेतली। यावेळी बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता दिलीप छिद्रे उपस्थित होते। साताऱ्यातील खड्डे पडलेल्या रस्त्यांबद्दल शिवसैनिकांनी छिद्रे यांना जाब विचारला। तसेच सातारा पालिका शाळांच्या स्वच्छतागृहांना दारे कशी नाहीत असा सवाल करण्यात आला। या सर्व त्रुटी दूर करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले। या आंदोलनाविषयी बोलताना सचिन मोहिते म्हणाले, सातारा शहरातील सर्वच्या सर्व रस्त्यांवर खड्डेच खडले पडले असून नुकतीच 2 महिन्यात झालेली रस्त्याच्या कामात देखील मोठा भ्रष्टाचार झाला आहे। या सर्वच कामांचे ऑडिट होणे गरजेचे आहे। निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार आणि अभियंता यांच्यात त्वरित कार्यवाही व्हावी। तसेच कर्मचाऱ्यांची समस्या जागोजागी दिसत असून उपनगरात त्याचे प्रमाण जास्त आहे। सध्या साथीचे आजार मोठ्या स्वरूपात पसरले असून घंटागाडी सुद्धा बऱ्याच ठिकाणी 1 दिवसाआड 2 दिवसाआड करून येत असल्याने घरातच कचरा साठवून ठेवावा लागत आहे। यामुळे नागरिक फार त्रस्त झाले आहेत। यावर त्वरित उपाययोजना झाल्या नाहीत तर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर राज्यस्तरीय गोट्या खेळण्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धा नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांवर आयोजित करण्यात येणार आहेत। त्याचसोबत लवकरच सर्व कचरा गोळा करून नगरपालिकेच्या आवारात व आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या घरासमोर शिवसेना जमा करणार आहे। येत्या 10 दिवसात ही कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा मोहिते यांनी दिला आहे। या प्रसंगी शिव आरोग्य सेनेचे निमिष शहा, सादिक बागवान, प्रणव सावंत, सागर रायते, सुनील पवार, सागर धोत्रे, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, अमोल गोसावी, आरिफ शेख, आझाद शेख, युवा सेनेचे निलेश चव्हाण, दादा फल्ले, अजय सावंत इत्यादी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा। माझ्यासोबत आमचे शिव आरोग्य सेनेचे सातारा जिल्हा प्रमुख निमिष शहा, उपजिल्हा संघटक आमचे सादिक बागवान, आमचे ग्राहक संरक्षण मंचाचे प्रणव सावंत असतील, आरिफ शेख असतील, सादिक भाई असतील, इम्रान बागवान असतील, तालुका प्रमुख सागर रायते, आमचे तालुका समन्वयक हरी पवार आणि सर्व स्पर्धेचे बाकीचे सर्व सागर धोत्रे आमचे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख, आम्ही सगळे लोक आज नगरपालिकेच्या सीओंना भेटायला आलो होतो आणि सातारा शहरातल्या विविध समस्यांसंदर्भात आम्ही सीओंना भेटून निवेदनं दिलेली आहेत। त्यांच्यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे। साताऱ्यात पडलेले खड्डे असतील, कचऱ्याची समस्या असेल, फवारण्या होत नसल्याबाबतची समस्या असेल, वाढत्या साथीचे जे आजार आहेत याच्या संदर्भातले विषय असतील, या संपूर्ण चर्चा आज आमच्या शिवसाहेबांशी आणि त्यांच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या आहेत। आम्ही त्यांना 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे। या 10 दिवसामध्ये जर का कचऱ्याची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, जर सुटणार नसेल तर तो सर्व कचरा आम्ही नगरपालिकेच्या दारात आणून ठेवू, अशी सूचनासुद्धा आम्ही त्यांना दिलेली आहे, सांगितलेलं आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळायचं चाललेलं आहे। 2-2 महिने झालेल्या रस्त्यांना हजारो खड्डे पडत आहेत। नागरिक त्या खड्ड्यात धडपडून पडत आहेत, स्वतःच्या खर्चानं दवाखान्यात जाऊन उपचार करत आहेत आणि पैसे कमवत आहेत ठेकेदार आणि त्यांच्याशी संबंधित असलेले इंजिनियर किंवा त्या विभागाचे सर्व अधिकारी। हा खेळ आता फार काळ चालून आम्ही देणार नाही। याच्यावरती जर कारवाई झाली नाही, शिवसेना त्यांच्या पद्धतीनंच आंदोलन करेल आणि याची संपूर्ण जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाची असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।